श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुमचं एखादं अडलेलं काम आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण ते काही केल्या ते काम पूर्ण होण्यासाठी खूप अडथळे निर्माण होत आहेत, खूप प्रॉब्लेम्स तयार होत आहेत. अगदी 100% जातं. तुम्हाला वाटतं की आता झालंच, पण तिथून परत रिटर्न झिरोवर यावं लागतं. तर अशा वेळेसाठी हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावशाली आहे. या उपायाने तुमचं जे काम आहे ते 100% पूर्ण होईल. किंवा तुमची एखादी इच्छा आहे खूप दिवसांपासूनची, स्वतःबद्दल असेल किंवा घरातील इतर सदस्यांबद्दल असेल, तुम्ही प्रयत्न करताय त्यासाठी, पण तुमची ती इच्छा पूर्ण होत नाहीये. जसं की तुमच्या मुलांना नोकरी तुम्हाला लागावी असं वाटत असेल, पण लागत नाहीये. हवी तशी नोकरी लागत नाहीये, हवं ते पॅकेज मिळत नाहीये, त्याच्यासाठी करू शकता. दुसरं म्हणजे तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन थांबलेलं आहे, त्यासाठी करू शकता. तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमावं, त्यासाठी करू शकता. किंवा तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा एखाद्या ठिकाणी नंबर लागावा, म्हणजे काही एखादी गोष्ट आहे की ती ऑन प्रोसेस आहे, पण त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. होईल की नाही, आता होईल मग होईल असं होत आहे. त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. यातला एक उपाय जो मी सांगणार आहे तो मी बऱ्याच वर्षांपूर्वी केलेला होता. आता मला आठवत पण नाही की तो मी कशासाठी केला होता, काय केला होता, आणि माझं ते काम झालं का नाही हे पण मला आठवत नाही, पण मी तो केला होता आणि 100% म्हणजे तो काम करेल. तर तो एक उपाय आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर जसं की पैशाचे कामं असतील, तुमचे कुठून पैसे येणं असतील, किंवा धनप्राप्तीचे मार्गच खुले होत नाहीयेत, घरामध्ये बरकत होत नाहीये, पैसा येतो पण तो टिकत नाहीये, पैसा येतो पण तो आजारपणाला जातो, किंवा काही जे म्हणतो ना की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक उपाय आहे. आणि त्याचा पुढचं म्हणजे घरामध्ये नकारात्मकता आहे, घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, घरामध्ये डिप्रेशन आहे, एखाद्या व्यक्तीला सतत चिडचिड होते, कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही, मनामध्ये खूप गोष्टी आहेत, मला हे करायचं आहे ते करायचं आहे, पण शरीर प्रतिसाद देत नाहीये, घरातलं वातावरण जे आहे ते खूप नकारात्मक झालेलं आहे, कोणत्याच गोष्टी करण्याचा उत्साह राहिलेला नाहीये, प्रत्येक जण आपापलं झोपून जातं, कोणी काम करत नाही, काही नाही, फक्त करू बोलू असं आहे. पण जे आपण म्हणतो ना की प्रगती, जे सक्सेस, जे आपण धडपडून म्हणजे उत्साहाने काम करणं, तो उत्साहच राहिलेला नाहीये, त्यासाठी ते आहे. आता सर्वात पहिला उपाय आपण बघूया, जो की मी पण बऱ्याच वर्षापूर्वी केला होता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक आपण म्हणतो ना तांब्याचा छोटासा कलश असतो बघा, असा छोटंसं, मी तसाच घेतला होता, छोटासा कलश बघा, त्याला खाली गोल असतं आणि वरून असं असतं आणि छोट्या 2 कड्या असतात, छोटासा बाउल सारखं. तुम्हाला भांड्याच्या दुकानात किंवा पूजा साहित्याच्या तिथे मिळून जाईल तो, किंवा तुम्ही तांब्याचा वगैरे पेला पण घेऊ शकता, पण मी तसा तो कलश घेतला होता, अगदी छोटासा. तो घ्यायचा आहे, तांब्याचं किंवा पितळेचं घ्यायचं आहे. आणि आपल्याला 90 लवंगा घ्यायच्या आहेत. समोर फुल असणाऱ्या लवंगा आपण मार्केटमधून आणायच्या, त्याच्यातली एक निवडून काढायची, समोर फुल असणारी, दांडा वगैरे न तुटलेल्या अखंड लवंगा 90 आपल्याला घ्यायच्या आहेत. देवघरासमोर बसायचं, सकाळची देवपूजा झाली की त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे. देवघरासमोर बसायचं, दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी, आपण आसन बसायला घ्यायचं आहे. आणि त्या लवंगा ज्या आहेत त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या, 90 लवंगा. आणि तो जो बाउल आहे, मी तुम्हाला कलश सारखं सांगितलं, ते आपल्याला घ्यायचं आहे, ते समोर ठेवायचं. आणि त्या प्लेटमधली एक लवंग उचलायची आणि आपल्याला 99 मंत्र म्हणायचा आहे. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे. एक लवंग हातात घ्यायची, 99 मंत्र म्हणायचा, आपली मनोकामना बोलायची आणि त्या बाउलमध्ये टाकायचं. तो कलर सारखा आहे त्याच्यामध्ये किंवा तो पेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं. परत दुसरी लवंग घ्यायची, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे म्हणायचं आणि त्याच्यामध्ये लवंग टाकायची. परत तिसरी लवंग घ्यायची, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे म्हणायचं, मनोकामना बोलायची आणि लवंग टाकायची. अशा पद्धतीने एक लवंग करत 90 लवंगा आपण हातामध्ये पकडायच्या, 90 वेळा 99 मंत्र म्हणायचा, आपली मनोकामना बोलायची आणि त्याच्यामध्ये लवंगा टाकत जायचं. तुम्ही मुलींच्या लग्नासाठी वगैरे पण करू शकता. आणि त्यानंतर ह्या आता पूर्ण 90 लवंगा आपण त्याच्यामध्ये टाकल्या. लाल कपडा घ्यायचा, अगदी त्याचा जो आकार आहे थोडासा आपण फाडून तसा लाल कपडा घेऊ शकतो, तो त्याच्यावर कव्हर करून ठेवायचा, जे आपलं बाउल आहे, पेला आहे त्याच्यावर ठेवायचा. आणि जो आपला लाल कलावा असतो, जे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतं, किंवा घरातली लाल कलरचा दोरा, तो घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला 7 वेळा तो बांधायचा आहे. मनोकामना बोलत बोलत तो पॅक करून टाकायचं, त्याचं तोंड जे आहे ते पॅक करून टाकायचं, मनोकामना बोलत बोलत. आणि हे जे लवंगाचा बाउल आहे हे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या समोर ठेवायचा, किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, किंवा कुलदेवीचा फोटो मूर्ती असेल त्याच्या समोर, किंवा देवघरामध्ये कुठेही तुम्ही हा ठेवायचा आहे.
90 दिवसामध्ये तुमचं जे कोणतं काम असेल ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय केला ते 100% होतं असं म्हटलं जातं। त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता। आणि 90 दिवस झाले तुमचं काम झालं तर हे त्याचा जो लाल कपड्यासहित ते तसेच तसं भांड आहे ते आपण घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे आपल्याला। धन्यवाद। आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओटी वगैरे सुद्धा आपलं काम झालं म्हणून भरू शकता देवीच्या मंदिरामध्ये। हा झाला पहिला उपाय। आता जो दुसरा उपाय आहे तो आपल्याला काय करायचा आहे, घरातली निगेटिव्हिटी, भांडणं, या सगळ्या गोष्टी, नकारात्मकता कमी करण्यासाठी 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि शक्य असेल तर भीमसेनी कापूर घ्यायचा। तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता, पण शक्यतो भीमसेनी कापूर घ्या। भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते, त्याच्यामुळे भीमसेनी कापूर प्रेफर केला जातो। थोडासा भीमसेनी कापूर किंवा जर गोल कापूर असेल नॉर्मल नेहमीचा, त्याच्या 2 आपल्याला वड्या घ्यायच्या आहेत, त्या ठेवायच्या। एक मातीची पणती घ्यायची। मातीची पणती याच्यासाठी तुम्ही करू शकता एखादं निरांजन करू शकता किंवा चांदीचं निरांजन असेल, चांदीची वाटी असेल तर खूपच उत्तम। त्याच्यामध्ये रोज सकाळी देवपूजा झाली की 2 कापराच्या वड्या आणि 2 समोर फुल असलेल्या लवंगा ठेवायच्या आणि हे देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे। तुम्हाला हवा असेल तर सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळा तुम्ही करू शकता, म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीला आणि सकाळी पूजा झाल्यानंतर। आणि तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही रोज केलं तरीही चालेल। याने बऱ्याच प्रमाणामध्ये तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल। आता जो तिसरा उपाय आहे ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कोणतीही इच्छा, मनोकामना जे काही असेल किंवा धनप्राप्ती, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, धनप्राप्तीचे नवीन नवीन संधी मिळण्यासाठी किंवा आपल्या मुलांचं, आपल्या मिस्टरांचं पैशाचं एखादं काम किंवा प्रमोशन असेल काही, हे होण्यासाठी आपल्याला 108 लवंगा घ्यायच्या आहेत सिंगल आणि परत 108 म्हणजे 2 लवंगांची एक जोडी, अशा 108 जोड्या घ्यायच्या आहेत। सिंगल 108 नाही, 2 लवंगा एकत्र अशा 108 लवंगांची जोडी आपल्याला घ्यायची आहे। आणि लाल कलरचा धागा घ्यायचा आहे, लाल कलरचा दोरा घ्यायचा आहे। तुम्ही कलावा सुद्धा घेऊ शकता किंवा आपली लाल कलरची रीळ असते ती सुद्धा घेऊ शकता। त्याच्यामध्ये 2 लवंगांची एक जोडी अशी गाठ मारायची, परत 2 लवंगांची एक जोडी अशी गाठ, म्हणजे 108 लवंगांच्या जोडीची माळ तयार करायची आहे। मनोकामना बोलत बोलत प्रत्येक लवंगेला गाठ मारताना तुमची मनोकामना आपल्याला बोलायची आहे आणि 99 मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। त्यानंतर ही माळ आता तुमच्या घरी तयार झाली आणि हा जो उपाय आहे तो कोणत्याही शुक्रवारी करायचा आहे। पहिला उपाय जो आहे तो कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे आणि देवघरामध्ये तो बाउल ठेवायचा आहे। आणि जो दुसरा उपाय आहे तो कोणत्याही मंगळवार किंवा शुक्रवार पासून सुरू करून कंटिन्यू तुम्ही कमीत कमी 21 दिवस किंवा तुम्ही कायम जरी केला 40 दिवस जरी केला तरीही तो चालेल। आता हा जो तिसरा उपाय आहे शुक्रवारी आपल्याला करायचा, माळ तयार केली आपण, त्याच्यानंतर गुलाबाच्या फ्रेग्रन्सची, गुलाबाच्या सुगंधाची एक अगरबत्तीचं पॅकेट घ्यायचं आहे किंवा तुम्ही 5 अगरबत्ती घेऊ शकता। 2 तुपातल्या फुलवाती घ्यायच्या आहेत, एक निरंजन घ्यायचे आहे किंवा तुम्ही कापूर घेतला तरीही चालेल, फक्त कापूर घेतला आणि निरंजन घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही तुपाचा दिवा घेतला तरीही चालेल। आणि तुम्हाला जर मिळालं किंवा घराच्या आजूबाजूला जर अवेलेबल असेल तर एखादा गजरा किंवा वेणी घ्यायची आहे आणि हे घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे, तिथे गेल्यानंतर सुरुवातीला त्या ज्या अगरबत्त्या आपण घेऊन गेलेलो आहोत, माता लक्ष्मीला, देवीला सुगंध खूप प्रिय आहे, त्या अगरबत्त्या तिथे प्रज्वलित करायच्या आहेत आणि आपली मनोकामना, आपलं इंटेन्शन असावं ते लागल्यानंतर, अगरबत्ती लावल्यानंतर नमस्कार वगैरे करून आपल्या मनोकामना बोलून दाखवायच्या आहेत, प्रार्थना करायची आहे की तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात। त्यानंतर आपल्याला जी वेणी वगैरे तुम्ही आणलेली आहे ती अर्पण करायची आणि ती लवंगांची माळ आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची, आपली मनोकामना परत 1 वेळा बोलायची आणि तिथे जर तुम्हाला त्या देवीला स्पर्श करता येत असेल वगैरे तर देवीला ती माळ घालायची आहे आपण, किंवा स्पर्श करता येत नसेल तर तिथे आपण ठेवू शकतो। आणि त्यानंतर तुम्ही जर फुलवातीचा दिवा आणलेला असेल तर त्याने माता लक्ष्मीची किंवा देवीची आरती करायची आहे आणि जर कापूर आणला असेल तर कापुराने देवीची आरती करायची आहे। आरती कोणती करायची? दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, ही जी आरती आहे ती आपल्याला आरती करायची, आपली मनोकामना बोलायची आणि आपल्या घरी यायचं आहे। हा उपाय तुम्ही 1 शुक्रवार करू शकता आणि तुम्हाला खरंच एखाद्या इच्छेसाठी ऑनगोइंग काम आहे त्याच्यासाठी करायचं असेल तर तुम्ही 5 शुक्रवार किंवा 5 मंगळवार, 7 शुक्रवार 7 मंगळवारचा संकल्प करून सुद्धा या पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता। या पद्धतीने छोटे छोटे लवंग आणि कापराचे 3 उपाय होते ज्या की आपल्या प्रत्येक समस्या ज्या आहेत त्या दूर करू शकतील आणि माता लक्ष्मीची, देवीची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होईल। श्री स्वामी समर्थ।